श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 18. श्री गणेशाय नमः. जय जयाजी चिदविलासा, हे गोविंदा श्रीनिवासा, हे आनंद कंदा परेशा, पाही माम दीनबंधू, हे केशवा केशी मर्दना, हे माधवा मधुसूदना, हे पूतना प्राण शोषणा, पांडुरंगा रुक्मिणीपते. काय माझ्या आहे मनी, ते तू जाणसे चक्रपाणी, तेच कारे तुझ लागुनी, बोलून दावो पद्मनाभा. भक्त जी जी इच्छा करी, ती तू पुरवसी श्रीहरी. ऐसे पुराणा भीतरी आहे वर्णन बहुसार, म्हणून माझ्या मनोरथा पूर्ण करा पंढरीनाथा. सोडा मनीची कठोरता, दास गणू हा तुझा असे. अकोटाच्या शेजारी मुणगाव नामे एक नगरी, तेथे बायजा नामे खरी, समर्थांची भक्ती नसे. हळदी माळ्याच्या वंशात हिचा जन्म झाला सत्य, शिवराम नामे हिचा तात, भुलाबाई जननी असे. बायजाचे बाळपणी लग्न झाले होते जाणे, ललाटी जे विधात्याने लिहिले असेल तेच घडे. बायजा आली तारुण्यात, गर्भाधान करण्याप्रत, घेऊन गेला तिचा तात जामाताच्या गृहासी, परी उपयोग नाही झाला. जामात षंड होता भला, तेणे जनक जननीला शोक झाला अनावर. बायजेकडे पाहून जननी करी रोदन, माझ्या बाईचे तारुण्य वांज पाहू राहते. भुली म्हणे शिवरामासी, बायजाना ठेवा ऐशी, दुसरा नवरा करून हिसी, देणे आहे भाग पहा. शिवराम म्हणे त्यावर, ऐसा नको सोडू दे, हा पुरुषत्वाचा प्रकार खरा एकदम कळेना. काही दिवस वाट पाहू, नको ऐसी अधीर हो. बायजासी येथेच ठेवू, तिच्या सासूरवाडीला. नपुंसकत्व अधोपरी आले असेल त्याला जरी, ते औषधाने होईल दुरी, वाट पाही यास्त. ऐसे उभयता बोलून बायजासी तेथे ठेवून आले मुणगावा कारण, आपुल्या घराते. बायजाचे वय 15-16, वर्ण काळा सावळा, तारुण्याने मुसमुसलेला होता जिचा शरीर भाग. डोळे नाक पाणीदार, बांधा उंच मनोहर, जिला पाहता अंतर कामुकाचे मोहित होई. तिच्या थोरल्या धीरासी पाहून या बायजासी, इच्छा झाली मानसी, संभोग तिचा करावया. त्याने प्रयत्न केले नाना, वळवावया तिच्या मना, म्हणू लागला क्षणाक्षणा, ऐसे बायजा कारणे. हताश ऐसी मुळी न होई, मीच तुला पतीचे ठाई, आमरण करीन पाही, तुझे वेडे संगोपन. झुरणे दे हे सोडून, आनंदीत ठेवी मन, वेडे आजपासून मीच नवरा समज तुला. ऐसे त्याने सांगावे, चाळे नाना करावे, काही आमिष तावावे, चित्त तिचे भुलवावया. परी उपयोग होईना, बायजीच्या न हे येई मना. ती म्हणे, हे नारायणा, कारे दैन्य मांडलेस. बालपणापासून ध्याईले मी तुझे चरण, त्याचेच का हे मज लागून फळ दृष्टीस पडावे. जयाचा मी धरला हात, तो ना पुरुष कळून आला. दैवयोग समजून चुकला, संसार नशिबी नाही मम. बरे झाले तुझ्या ठाई, चित्त आता रमेल पाही, कृपा करी रे शेषशाही, स्पर्श पुरुषाचा न होवो मला. ज्येष्ठ धीर एके दिवशी येता झाला बायजापासी, आपुला हेतू कळवण्यासी, रात्रीची या समयाला. तो बायजाने इन्कार करून केले उत्तर, कैसी लास दिळभर नाही उरली चित्ती तुझ्या. तू माझा ज्येष्ठ धीर, पित्यापरीस साचार, सोड हा अविचार, स्वैरैसा होऊ नको. या तियेच्या भाषणा तो ना आणि मुळी मना, होता कामाची वासना, नीती विलया जात असे. अंगावरी टाकण्या हात, जो तो पाही इतक्यात, तयाचा तो थोरला सूत माडीवरून पडला हो. कोप पडली डोक्यासी, बायजेने धरले त्यासी, बसवून आपल्या मांडीसी औषध लावू लागले हो. बायजा म्हणे, ज्येष्ठ धीरा, या गोष्टीचा विचार करा, अभिलाष तो नाही बरा, परस्त्रीचा केव्हाही. मुलगा पडलेला पाहून भय पावले त्याचे मन, अनुताप त्यासी झाला पूर्ण, केलेली या कर्माचा. त्याने नाद सोडला, सदनी निवांत राहिला. पुढे शिवराम घेऊन गेला कन्येस आपल्या मुणगावी. मुलाई म्हणे पतीसी, चला जाऊ शेगावासी, महाराजा ते पुसायासी. पुढील भाकीत बायजेचे ते मानले शिवरामासी. आला घेऊन कन्येसी, महाराजा ते पुसायासी, आपल्या त्या कांतेसह. बायजा घातली पायावर, केली विनंती जोडून कर, कृपा करा या मुलीवर, पुत्र पौत्र द्यावे हिला. ते समर्थाने ऐकले, शिवरामासी हासत वतले,
अरे नशिबी नाही लिहिले विधात्याने पुत्र हिच्या. जेवढे पुरुष जगतात तेवढे असती हिचे तात. उगे न पडा फंदात लग्न हिचे करण्याच्या. ते ऐकता शिवरामाला अनावर शोक झाला. घेऊन त्या बायजाला परत आला मुणगावी. परी त्या समर्थ वचनानी बायजा आनंदाली मनी. निष्ठा गजाननाच्या चरणी जडली तेव्हापासून. समर्थांचा एक भक्त पुंडलिक नामे मुणगावात. त्याच्या संगे शेगावात बायजा येऊ लागली. पहिला प्रथम अडथळा जननी जनके नाही केला शेगावात जाण्याला पुंडलिकाच्या बरोबर. त्यांना ऐसे वाटले साधुचरण हिने धरले तेच तिच्या करतील भले निज कृपेने कल्याण. पुरुषत्व देतील जामातासी अशक्य न काही संतांसी. ऐसा विचार मानसी करून राहिले स्वस्त ते. पुंडलिकाच्या बरोबरी बायजा जाऊ लागले खरी. तेने पुकार जगभरी ऐशा रीती जाहली. हे शेगावच्या वारीचे ढोंग आहे दोघांचे. तरुणपणी मानवाचे मन परमार्थी लागेना. बायजा आहे तळणी ज्वान पुंडलिकासीही तारुण्य. यांची वारी विषयभान हीच आहे निसंशय. परस्परे प्रीती जडली विषय सुखाची नवाळी. भोगण्या ही युक्ती केली वाटते या उभयतांनी. पुंडलिक जरी माळी असता तरी हा संबंध योग्य होता. बायजाच्या धरण्या हाता काकी तरुण दोघेही. पुंडलिक आहे मराठी ही माळ्याच्या आली पोटी. म्हणून यांची ताटातुटी केलीच पाहिजे जातीस्तव. या दोघांचे अंतर शुद्ध होते साचार. नव्हता कामाचा विकार मनी उत्पन्न जाहला. भुलाई म्हणे बायजासी तू का कार्टे अहर्निशी पुंडलिकाच्या घरा जासी. हे काही कळेना ऐशा तरुण वयात तुम्हा कशाचा परमार्थ. कोल्हा न राही उपोषित उसाची या फळामध्ये. वा पाहून बाटुकाला बैल नाही पुढे गेला. कार्टे आमच्या नावाला काळे उगे लावू नको. भुलाई म्हणे नवऱ्यासी हिला नका ठेवू ऐसी. लावून द्यावे मोहतरासी. पहा पोरगा माळ्याचा ही पुंडलिकाच्या घरी जाते. सदा त्यासी हितगुज करते. एकमेकांना पाहून भरते येते दोघांना प्रेमाचे. चला जाऊ शेगावास घेऊन या कार्टीस. सांगू अवघे महाराजास चाळे या बायजीचे. संतांसी अवघे कळते ते सन्नीतीचे चाहते. पोटा माझी कधी न निघते चंदनाच्या दुर्गंधी. भुला शिवराम बायजाबाई पुंडलिक भोकऱ्या आला तोही. चौघे येऊन लागले पायी शेगावी श्री समर्थांच्या. पुंडलिकासी पाहून बोलू लागले दयाघन की बायजा तुझी बहीण पूर्वजन्मीची पुंडलिका. लोक निंदा जरी करती तरी अंतर न द्यावे इजप्रती. दोघे मिळून करा भक्ती सच्चिदानंद हरीची. भुले आपल्या पोरीस लावू नको भलता दोष. ही बहीण भाऊ आहेत मुळीच पूर्वजन्मीचे. शिवाय या बायजाला कोठेही न नवरा भला. ही न आली करायला संसार मुळी जगामध्ये. ही राहील ब्रह्मचारी अशीच ग जन्मभरी. जनाबाई पंढरपुरी अशाच रीती राहिली ग. तिने नामदेव गुरु केला ही शरण आली आम्हाला. माझ्या जनाबाईला कोणी न आता छळावे. ऐसे समर्थांचे भाषण शिवरामाने ऐकून गेला असे गहीवरून. शब्द न काही बोलवे घेऊन आपल्या मुलीला शिवराम मुणगावासी आला. पुढे बायजाच्या वारीला अडथळा कोणी केला नसे. महाराज आपल्या भक्ताप्रत सदैव रक्षण करतात. ते कसे ही थोडक्यात गोष्ट सांगतो येठाई. भाऊ राजाराम कवर एक होता डॉक्टर. पहा खाम गावावर दवाखान्याचा अधिकारी. त्यास दुर्धर फोड झाला. आणवले मोठ्या डॉक्टरांना औषध पाणी करायला खामगावा माझारी. बुलढाणा अकोला उमरावती येथून डॉक्टर आणले असतील शस्त्रक्रिया करण्याप्रती त्या भाऊच्या फोडाला. नाना औषधे पोटात दिली विविध पोटीसे बांधिली. शस्त्रक्रियाही असे केली त्या झालेल्या फोडाला. कशाचा न उपयोग झाला. फोड वाढू लागला. वडील बंधूस धाक पडला त्या भाऊच्या दुखण्याचा. भाऊ तळमळे शय्येवरी. व्याधी असह्य झाली खरी. शेवटी त्याने अंतरी विचारायचा केला हो. आता हाच उपाय आठवावे सद्गुरुपाय. यावेळे दुसरी सोय काही नसे राहिली. पडल्या पडल्या जोडी हात म्हणे धाव धाव हे सद्गुरुनाथ. या लेकराचा वृथा अंत किमपी आता पाहू नको. ऐसी श्रोते विनवणी करू लागला क्षणोक्षणी. रात्र गेली उलटोनी. सुमारे समय एकाचा
तमाने भरले अंबर. रात्रीचा तो शब्द किर. कोल्हे हुकेने कांतार दणाणून गेले हो. तो एक दमणी आली, तट्ट्यावरी लागलेली. गाडीस होती जुंपली जोडी खिल्लाऱ्या बैलांची. कंठा माझी घांगरमाळा, वाजू लागल्या खळखळा. मागे पुढे सोडीला होता पडदा दमणीस. दवाखान्याच्या दारापाशी दमणी आली निश्चयसी. डॉक्टर पाहत होता तिसी, पडून आपल्या शय्येवर. तो एक उतरला, ब्राह्मण दमणीच्या खाली भला. दार ठोठावू लागला डॉक्टराच्या बंगल्याचे. डॉक्टराच्या बंधूंनी दार उघडले ते क्षणी. प्रश्न केला कोठुनी, आपण आलात येठाया. ब्राह्मण बोले त्या कारण, माझे गजा नामाभिधान. तीर्थ अंगारा घेऊन शेगावाहून आलो मी. डॉक्टर भाऊ कवराला जो का आहे फोड झाला. हा अंगारा पाठवला लावण्या त्या फोडासी. प्यावयासी दिले तीर्थ, हे घ्या आपल्या हातात. मी जातो आता परत, वेळ नमशी राहावया. तीर्थ अंगारा देऊन निघून गेला ब्राह्मण. त्या शोधाया कारण भाऊने शिपाई पाठवला. परीना पत्ता लागला, गाडी न दिसली कवणाला. भाऊ मनी घोटाळला, कशाचा न तर्क लागे. फोडास लाविता अंगारा तो तात्काळ फुटला खरा. येऊ लागला भराभरा पू त्या श्रोते फोडातून. एक घटका गेल्यावर पू गेला निघून पार. पहा किती आहे जोर समर्थांच्या अंगाऱ्याचा. भाऊस निद्रा लागली, व्याधी पुढे बरी झाली. हळूहळू शक्ती आली, भाऊ झाला पूर्ववत. दर्शना गेला शेगावास, तो समर्थ बदले ऐसे त्यास. माझ्या गाडी बैलास नुसता न चारा दिलास तू. हे सांकेतिक भाषण कळले भाऊ लागून. हृदयाले उचंबळून त्या भाऊ कवराचे. त्या रात्रीचा ब्राह्मण खचित माझा गजानन. लेकरासाठी धावून खामगावास आला हो. कवरे केले अन्नदान, त्या व्याधीच्या निमित्त जाण. अंतर्ज्ञानी असती पूर्ण श्री गजानन अवलिया. असो, एकदा समर्थ स्वारी निघती झाली पंढरपुरी. त्या श्री चंद्रभागे तिरी विठ्ठलासी भेटावया. होती मंडळी बरोबर. दिवस वारीचा साचार, स्पेशल गाड्या वरचेवर. जाऊ लागल्या पंढरीला. जगू आबा, पाटील हरी, बापूना व मंडळी दुसरी. सोडून या शेगाव नगरी, नागझरीला आले हो. त्या गावी माळावर आहे एक भुयार. येथे गोमाजी नामे साधूवर समाधिस्थ झालासे. झरे जिवंत पाण्याचे आसपास त्या माळाचे. आहेत म्हणून गावाचे नाव पडले नागझरी. हा गोमाजी बुवा साचा, गुरु महादजी पाटलाचा. प्रथम आशीर्वाद झाला याचा शेगावीच्या पाटील वंशा. म्हणून पाटील शेगावचे गोमाजीला वंदून साचे. रस्त्यास लागती पंढरीचे, ऐसा त्यांचा परिपाठ. या परिपाठे म्हणून नागझरीसी येऊन अग्निरथात बसून निघते झाले पंढरीला. हरिपाटला बरोबरी समर्थांची होती स्वारी. बापूना आणि दुसरी माणसे 550. आषाढ शुद्ध नवमीचा तो दिवस होता साचा. समुदाय वारकऱ्यांचा येऊ लागला पंढरीसी. मेघ दाटले अंबरी, क्वचित कोठे भूमीवरी पर्जन्याची वृष्टी खरी. होऊ लागली श्रोते हो. ते भुवे कुंठ पंढरपूर गजबजून गेले फार. भरती येता सागर जेवी जाय उचंबळूनी. प्रदक्षिणेच्या रस्त्यावरी टाळांची ती गर्दी खरी. जय जय राम कृष्ण हरी, भक्त म्हणती उच्च स्वरे. शब्द कवणाचा कवणाला, न ये ऐकावयाला. ऐसा आनंदी आनंद चालला तो वानुकोटवर. नाथ, निवृत्ती, ज्ञानेश्वर, सावता, गोरा कुंभार, श्री तुकोबा देहूकर, सोपान, मुक्ता, जनार्दन या संतांच्या पालख्या पंढरीस आल्या देखा. भक्तांनी उधळला बुक्का आदर कराया कारणे. त्या योगे आकाशात बुक्क्यांचे जणू झाले छत. सुवास उठला घमघमीत, गर्दी तुळशी फुलांची. श्रोते त्या समयाला समर्थ आले पंढरीला. उतरले जाऊन वाड्याला त्या कुकाजी पाटलाच्या. हा प्रदक्षिणेच्या वाटेवरी वाडा चौफाळा शेजारी. दर्शनाला भीड खरी झाली असे राऊळात. पोलीस हाताहातावरी उभे राहिले रस्त्यातरी. पथे चालले वारकरी भजन करीत हरीचे. एकादशी साचार हरिपाटला बरोबर. बापूना विना इतर गेले दर्शना हरीच्या. बापूना मागे राहिला, तो होता स्नानासी गेला. म्हणून त्यासी वेळ झाला, मंडळी गेली निघून. स्नान करून आला घरी, तो समजले ऐशापरी. दर्शनासी गेली सारी, आत्ताच मंडळी विठ्ठलाच्या.
मग तोही निघाला पळत पळत दर्शनाचा धरून हे. राऊळाच्या भोवती अमित गर्दी झाली लोकांची. मुंगीस वाट मिळेना. तेथे हा बापूना केवी जाईल दर्शना. शिवाय गरिबी पदरात. बापूंना म्हणे मानसी, हे विठ्ठला ऋषिकेशी कारे निष्ठुर झालासी. मजला देई दर्शन तू सावत्या माळा कारण अळणी गेलास धावून. तेवी येई राऊळातून मज भेटाया पांडुरंगा. अरण होते 8 कोस तैसे नवे येथे खास. मी मंदिराच्या सानिध्यास उभा आहे वाटेवरी. तुला लोक म्हणतात तू अनाथाचा अशीनाथ. मग का रे देवा मज प्रत उपेक्षिले यावेळी. ऐसा बहुत धावा केला शेवटी बापूना हताश झाला. परत बिराडासी आला अस्तमानाच्या समयास. मूग झाले होते म्लान अवघ्या दिवसाचे उपोषण. बापूनाचे अवघे मन विठ्ठलाकडे लागले. शरीर मात्र होते घरी. मन मंदिराच्या सभोवारी फिरत होते भिरी भिरी. याचे नाव ध्यास हो. बापूनासी पाहून हसू लागले अवघेजण. हा बेटा अभागी पूर्ण कळून आला आपणा. शेगावाहून दर्शना पंढरीसी आला जाणा. येथे येऊन खेळणाना फिरला पाहात गावामध्ये. याची दांभिक अवघी भक्ती यास कशाचा श्रीपती. ऐन वेळेला राहती गैरहजर दुर्दैवी. कोणी म्हणाले बापूनाला वेदांत आहे अवघाला. तो कशाशी दर्शनाला जाईल सांगा राऊळात. त्याचा भगवंत हृदयात आहे सर्वदा खेळत. वेदांताचे ऐसे मत दगडा माझी काय आहे. आपण वेडे म्हणून घ्याया गेलो दर्शन. बापूनाचा नारायण वाटेल तेथे उभा असे. मग दुसरा म्हणाला मग हा येथे कशाला आला. का शेगावी तयाला भेटला नसता ईश्वर. अहो हे वेदांती लोकांना ज्ञान सांगती. शब्द चावटी हमेशा करती. अनुभवाचा लेश नसे. सगुणोपासना झाल्या पूर्ण मग होणार आहे ज्ञान. न आल्यासी लहानपण तरुणपणा येतो कसा. ऐसा उपहास तयाचा प्रत्येकाने केला साचा. अवघ्यांपुढे एकट्याचा टिकाव लागावा कोठूनी. तो बापूना बसला उपोषित दातासी लावूनी दात. ते होते अवघे पाहात स्वामी निजल्या जागेहून. गरिबाचे साकडे साधूलाच एक पडे. सत्संगती ज्याला घडे तेच खरे भाग्यवान. समर्थ म्हणती बापूना दुःख नको करूस मना. ये तुला रुक्मिणी रमणा भेटवतो ये काळी. तो महाराज उभे राहिले. कटी हात ठेविले. पाय खाली जुळविले. समचरण दावावया. तुळशी फुलांच्या माळा कंठी. मूर्ती सावळी गोमटी. बापूनाच्या पडली दृष्टी शीर ठेविले पायावर. मुन्ना जो पाहे भरी समर्थ दिसले पहिल्या परी. तेने बापूनाच्या अंतरी अति आनंद जाहला. धोतर पागोटे आणि शेला जो घरी दृष्टीस पडला तोच त्याने पाहिला दर्शना जाता राऊळात. इतर म्हणाले महाराजास तसेच दर्शन आम्हास. होऊ द्या आम्हा आहे आस पुनरपी श्रीच्या दर्शनाची. ऐसे ऐकता भाषण बोलते झाले गजानन. बापूना सारखे आधिमन तुम्ही करा रे आपुले. ते तसे झाली यावरी दर्शन घडविन निर्धारी. ही दर्शन वस्तू खरी काय मिळे बाजारात. म्हणून ती आणून देऊ तुम्हा कारण. निष्पाप करा आधी मन तरीच पुढचे घडेल हे. पहा समर्थानी बापूनाला विठ्ठल साक्षात दाखविला. कुकाजीच्या वाड्याला संतत्व हा खेळ नसे. संत आणि भगवंत एक रूप साक्षात. गुळाच्या त्या गोडीप्रत कैसे करावे निराळे. काला घेऊनी अखेरी मंडळी फिरली माघारी. बापूनाच्या अंतरी दर्शन ते ठसावले. याच पुण्य करून पुत्र झाला त्या कारण. रसिक चतुर विद्वान संत सेवा न जाई वृथा. पंढरीच्या प्रसादाने पुत्र झाला त्या कारणे. म्हणून नाव त्याने ठेविले नामदेव बालकासी. कवठे बहादूर गावाचा एक माळकरी होता साचा. तो वराड प्रांताचा म्हणून उतरला वाड्यात. तेथे आषाढी द्वादशीसी मरी आली मुक्कामासी. त्या पंढरपूर क्षेत्रासी मग काय विचारता. प्रेतामागे चाले प्रेत. पोलीस शिरते घरात. यात्रा काढून देण्याप्रत डॉक्टरांच्या हुकुमाने. वारकऱ्याला ओढीती गाडी माझी बसविती. चंद्रभागेच्या पार करीती कुर्डुवाडी रस्त्याला. हा कवठे बहादूरचा वारकरी झाला मरीने आजारी. ढाळ होती वरच्यावरी उलटी मुळीच थांबेना. गोळे हाता पायासी येऊ लागले बहुवशी. कोण न जाई त्याच पाशी शुश्रूषा त्या करावया. पोलीस भयाने हे वृत्त
कळविले न कोणाप्रत, शेगावीचे समस्त लोक जाया निघाले. वाडा घटकेत मोकळा झाला. हा वारकरी मात्र होता पडला. कठीण काळच्या समयाला कोणी न येती उपयोगी. लोक सुखाचे सोबती, संकटकाळी अभेरीती. ते एक रक्षण करती, संत अथवा देव हो. तो पाहून प्रकार श्री गजानन साधूवर. म्हणाले हा ओसरीवर, निजला यास घेऊन चला. लोक म्हणती गुरुराया, हा बहुतेक मेला सदया. याच्या नादी लागता वाया, संकट येईल आपणाते. 50 माणूस बरोबर, आपल्या येधवा साचार. मरीचा तो झाला जोर, सांप्रत या पंढरीसी. अशा स्थितीत ये ठाई, थांबणे हे काही बरे नाही. चला जाऊ लवलाही, चंद्रभागेच्या पलीकडे. तो महाराज म्हणती अवघ्यांना, तुम्ही कैसे खुळावला? आपल्या देशबंधूला सोडिता हे बरे नव्हे. ऐसे वधून जवळ गेले, वारकऱ्याच्या करा धरले, त्यासी उठून बसवले आणि केले मधुरोत्तर. चल बापा, उठ आता, जाऊ आपल्या वराड प्रांता. वारकरी म्हणे गुरुनाथा, आता वराड कशाचे हो? समीप आला माझा अंत, जवळ नाही कोणी आप्त. तई म्हणाले सद्गुरुनाथ, वेड्या, ऐसा भिवू नको, तुझे टळले गंडांतर. ऐसे वधून ठेविला कर त्या वारकऱ्याच्या शिरावर. ढाळ उलटी बंद झाली, वाटू लागली थोडी शक्ती. उभा राहिला त्वरित गती. संतांनी ज्या धरले हाती, त्याते निजमने यम नेईल कैसा. घटकेत झाला पहिला परी, मंडळींच्या बरोबरी, चंद्रभागेच्या पैलतेरी. आला समर्थान समवेत, आनंद झाला फार त्यासी. वंदी समर्थ चरणांसी, म्हणे दयाळा, काढिले मशी दाढेतून काळाच्या. ऐसा घडता चमत्कार, भक्त करीती जय जयकार. आले कुरडू वाडीवर, निर्धास्तपणे सर्वही. पंढरीची करून वारी, आली शेगावा प्रतिसारी. मंडळी ती बरोबरी, श्री गजानन स्वामींच्या. एक कर्मठ ब्राह्मण घ्याया आला दर्शन, त्या शेगावा कारण श्री गजानन स्वामींचे. तयाने स्वामींची कीर्ती निजदेशी ऐकली होती, म्हणून आला दर्शनाप्रती. फार लांबून त्या ठाया, सोहळे ओवळे त्याचे अति. तो होता मध्वमती, खट्टू झाला परमचित्ती. समर्थांसी पाहता, व्यर्थ आलो म्हणे येते, या वेड्यासी वंदण्याप्रत. हा भ्रष्टाचा आहे सत्य, सार्वभौम शिरोमणी. सोवळे ओवळे येथे मेले, अनाचाराचे राज्य झाले. अशा पिशाला म्हणू लागले साधू लोक हाय हाय. तो तया मठात काळे कुत्रे झाले मृत. पडले होते त्याचे प्रेत, येण्या जाण्याच्या वाटेवरी. त्या श्वाना ते पाहून ब्राह्मण झाला मनी खिन्न. आणू कसे जीवन, श्वानमध्ये पडला हा. याला न कोणी उचलती, गांजा सदैव धुनकती. या वेड्या ते वंदिताती, महाराज महाराज म्हणून. जळो याचे साधूपण, मला बुद्धी कोठून. झाली याचे दर्शन, घ्याया काहे कळेना. संशय त्याचा फेडावया, समर्थ आसन सोडोनिया. येते झाले तया ठाया, जेथे होता ब्राह्मण. आणि म्हणाले तयाप्रत, पूजा करावी यथास्थित. कुत्रे झाले नाही मृत, संशय उगा घेऊ नका. ते ऐकून रागवला, निज समर्थांना बोलू लागला. अरे नाही वेड मला, तुझ्यासम लागलेले. कुत्रे मरून झाला प्रहर, त्याचे प्रेत रस्त्यावर. पडले याचा विचार, तुम्ही न कोणी केला की. ऐसे ऐकता विप्राला समर्थांनी जाप दिला. आम्ही भ्रष्ट, आम्हाला तुमच्यासम ज्ञान नाही. परी खंती न करा तिळभर, पाणी आणाया घागर. घेऊन चलावे सत्वर, माझ्या मागे विप्रवरा. ऐसे बोलून कुत्र्यापासी येते झाले पुण्यराशी. स्पर्शपदाचा करता त्यासी कुत्रे बसले उठून. तो पाहता चमत्कार, ब्राह्मण झाला निरुत्तर. म्हणे याचा अधिकार थोर आहे देवापरी. मी व्यर्थ निंदा केली, योग्यता न जाणली. ऐसे म्हणून घातली समर्थांच्या मिठी पाया. माझे अपराध गुरुवरा, आज सारे क्षमा करा. वरद हस्त ठेवा शिरा, मी अनंत अपराधी. तूच सवळा साचार, एक आहेस भूमीवर. करण्या जगाचा उद्धार, तुम्हा धाडिले ईश्वराने. श्रोते त्याच दिवशी भली, समाराधना त्याने केली. कुशंका मनाची पार फिटली, लीन झाला अत्यंत. प्रसाद घेऊन गेला परत, आपुल्या त्या देशाप्रत. समर्थ साक्षात भगवंत, ऐसी प्रचिती आली तया. स्वस्ती श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. भाविकांना लाभो सत्पथ, हेची इच्छी दासगणू. शुभम भवतु. श्री हरिहर अर्पण असतो.
इति श्री गजानन विजय ग्रंथस्य अष्टादशोऽध्याय समाप्त।